नमस्कार. तुम्ही ओळखलं असेल मी आता कुठं आहे. अर्थातच आमची सगळ्यात आवडती आणि लाडकी जागा म्हणजे एकता गणेशोत्सव मंडळ, एकता फाउंडेशन. यावर्षी एकता फाउंडेशनला, एकता मंडळाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. हे आमचं रौप्य महोत्सवी वर्ष आणि या रौप्य महोत्सवी वर्षाच्या विशेष निमित्तानं एकता मंडळातील प्रत्येक सभासदानं कष्ट घेऊन काही आयडियाची कल्पना लढवून एक छानसं डेकोरेशन उभारलेलं आपण बघतो आहोत. गणरायाची मूर्ती आज सायंकाळी 7-7:30 वाजता मंडळाच्या सर्व सभासदांनी त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना केली. अतिशय देखणी झुल्यावरती बसलेली ही गणरायाची मूर्ती, आमचा लाडका बाप्पा आणि बाप्पाला मोदक देताना बालकृष्णाची ही मूर्ती आपण बघतोय. एकता गणेशोत्सव मंडळ सन 1997 साली स्थापन झालं आणि बघता बघता या मंडळाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा 25वी मूर्ती प्रतिष्ठापना एकता मंडळाने केलेली आहे. या काळामध्ये सामाजिक कार्य आणि लोकसेवा करत करत या मंडळाने आकार घेतला. क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांच्या टीमनं एक रोपटं लावलं आणि बघता बघता त्याचा वटवृक्ष झाला. सामाजिक कार्यामध्ये सांगली जिल्ह्यातील एक अग्रेसर सामाजिक संस्था म्हणून एकता फाउंडेशनचं, एकता मंडळाचं नाव आज तुम्ही सगळेजण घेता, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भविष्यामध्ये अशीच सेवा तुमची करण्याची सुबुद्धी आणि बळ गणरायानं आम्हाला द्यावं, अशीच या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आम्ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आहे. येणाऱ्या मंगळवारी म्हणजे उत्सवाच्या 5व्या दिवशी लोकसेवेसाठी आणखीन एक विशेष उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत आणि त्याचं लोकार्पण करणार आहोत. तो काय असेल याची थोडीशी उत्सुकता तुम्हाला नक्कीच असणार आहे. पण मंगळवारी सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये या उपक्रमाचं लोकार्पण आम्ही करू आणि यंदाचा रौप्य महोत्सव अधिक खास आणि लोकसेवेला वाहणारा असेल अशी ग्वाही या निमित्ताने देतो. पुन्हा पुढील 7-8 दिवसामधले अपडेट आणि एकता मंडळाच्या उपक्रमाविषयी आपण नक्कीच बोलत राहू. धन्यवाद.